हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर हे पाहू शकता, हे आज मी शिवलेलं ब्लाऊज आहे आणि याचं फिनिशिंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी सेल करत असलेले पेपर पॅटर्न वापरून तुम्ही कशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करू शकता आणि त्यानंतर केलेला कटिंगचा ब्लाऊज कसा शिवायचा हे सगळं इन डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता बघाल तर तुम्हाला कोणतेही प्रश्न पडणार नाहीत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे अस्तर घेतलेला आहे आणि हे घेतलेले आहेत पेपर पॅटर्न। आता पेपर पॅटर्नमध्ये हा कटोरी ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न आहेत। एका वेळेस मी 4 अस्तर ठेवलेले आहेत आणि 4 ब्लाऊज घेतलेले आहेत। त्यानंतर पेपर पॅटर्नमध्ये काय काय प्रकार असतात ते बघा। सर्वात पहिल्यांदा बॅक पार्ट आहे की ज्यावरती तयार उंची लिहिलेली असते। त्यानंतर साईड पार्ट आहे पुढच्या भागाचा कटोरीचा, कटोरी आहे, योकपट्टी आहे आणि स्लीव्ज आहे। तर स्लीव्ज तुम्हाला जशा शॉर्ट हवी लॉंग हवी त्याप्रमाणे तुम्हाला सेटमध्ये मिळते, तसं विचारलं जातं किंवा तुम्ही सांगू शकता तुम्हाला शॉर्ट स्लीव्ज हवी आहे, एल्बो स्लीव्ज हवी, डिपेंड ऑन। तर अशा प्रकारे कटोरी ब्लाऊजमध्ये टोटल पाच पार्ट मिळतात। कटोरीलासुद्धा टक्स किती इंचावर घ्यायचा, रुंदी किती असायला हवी आहे आणि बाजूला जे डॉट डॉट दिलेले आहेत ते आहे तुमचं शिलाई मार्जिन। साईजप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता। आता ह्याची बाही 10 इंचाची आहे, तर अशा प्रकारे बाही येते। आणि पेपर पॅटर्नमध्ये पेपर हा चांगल्या क्वालिटीचा वापरला जातो, प्लॅस्टिक कोटिंग असतं म्हणजे वॉटरप्रूफ असतो आणि जास्त फोल्डही होत नाही, बऱ्यापैकी चांगला जाड असतो म्हणजे तुम्ही ठेवताना तो व्यवस्थित ठेवू शकता। आता कटिंग कशा पद्धतीने करायचं, मापाला जर ब्लाऊज आलेला असेल तर ब्लाऊजचं माप अशा पद्धतीने घ्यायचं आणि बॉडीवरती मेजरमेंट करणार असाल तर फुल चेस्ट जी असते, फुल बस्ट म्हणजे छातीचा उभार भाग तो मोजायचा प्रॉपर आणि बाकी सगळी मापं सेम। आता इथे मी काय केलं, छातीचं माप मोजलं, त्यानंतर कटोरी किती इंचावर आहे, पाठीची उंची किती आहे, पाठीमागचीच उंची मोजायची, बाहीची उंची, पुढच्या गळ्याची उंची, पाठच्या गळ्याची उंची, हे सगळं व्यवस्थित मोजून घ्यायचं। आणि शक्यतो हे पेपर पॅटर्न डीप नेकनुसारच मिळतात, तर साधारणतः 7.5 इंचाच्या पुढचा किती पण इंचाचा गळा तुम्ही ह्या पद्धतीने कट करू शकता। तर आता हा जो ब्लाऊज आहे, जसं जेवढी उंची मी दिलेली आहे साधारणतः बघा 34साठी 13 इंच तयार उंची ही स्टँडर्ड मेजरमेंट आहे। पण एखादं कस्टमर हाईटला असेल आणि त्यांनी सांगितलं की मला उंची वाढवून हवी, तर सेम ह्या केसमध्ये तसंच झालं। जर तुम्हाला ब्लाऊजची उंची वाढवायची असेल तर तुम्ही बॉटम साईडनं उंची वाढवायची। तर हे पहा, मी अगोदर पेपर पॅटर्नचा बॅक पार्ट ठेवला आणि 1/2 इंच खालच्या बाजूने मी उंची वाढवली। आता गळा पण बघा, याचा साधारणतः तयार गळा जो आहे तयार 9.5 इंच आहे, पण मला ह्या कस्टमरचा गळा जो आहे तो 9.5 इंचावर होता, तर मी 9.5 इंचावर मार्क केलं, पॅटर्न सरकवला आणि अशा पद्धतीने मी मार्क करून घेतलं, करेक्ट। त्यानंतर रुंदी मला थोडीशी वाढवायची होती म्हणून मी थोडीशी रुंदी बघा बॉटम साईडला वाढवून घेतली आणि गळ्याचा आकार थोडासा बाहेरून दिला। बऱ्याच जणांना खूप मोठा गळा आवडत नाही, काहींना आवडतो, तर त्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता। टक्सच्या इथे तुम्ही होल करू शकता म्हणजे खालच्या बाजूला तुम्हाला तिथे मार्किंग करता येतं। आता शेवटी काय करायचं, स्टँडर्ड मेजरमेंट असतं साधारणतः कमरेचं माप तुम्हाला मोजून टाकावं लागणार आहे। आता ह्याचं माप कमरेचं 30 इंच होतं, तर मी 30चा चौथा, पुढे 1 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मी मार्क करून फक्त छातीला सरळ लाईन आखून घेतली। इथे आपला अर्धा इंचाचा 1 इंचाचा दोन्ही बाजूला टक्स जाणार आहे, बरोबर। इतकंच तुम्हाला पाठीमागच्या भागामध्ये बदल करायचा आहे, बाकी काहीच नाही। गळा उंची कमी जास्त करायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने शेप देऊ शकता। आता साईड पार्ट पुन्हा चेक करून घ्यायचा की आपल्याला किती वाढवायचं। इथे ॲक्च्युली विसरले मी वाढवायला, उंचीमध्ये फक्त मी वाढवलं आहे बघा। उंची अर्धा इंच खाली जर बॅकला वाढवली तर फ्रंटलासुद्धा अर्धा वाढवायची। एक तर तुम्ही योकपट्टीमध्ये वाढवा किंवा बॉटमला वरच्या भागात वाढवा, तर मी इथे वरच्या भागामध्ये अर्धा इंच वाढवलेला आहे बघा अशा पद्धतीने सरकून। आता इथे आपण बॅकला रुंदीमध्ये कमरेमध्ये पण वाढवलं, इथे पण वाढवायला हवं होतं, ॲक्च्युली मी ते विसरले, ठीक आहे। आता कटोरीमध्ये सुद्धा वाढवायचं, तर कटोरीमध्ये बघा मी कुठे वाढवते आहे, कटोरी नेहमी क्रॉस कपड्यावर ठेवायची म्हणजे ती फिटिंगला जास्त छान बसते। तर बघा इथे कटोरी पण आहे ती मी बॉटम साईडला अर्धा इंच वाढवलेली, बाकी कुठेही वाढवायची नाही आहे, जशी आहे तशीच वाढवायची प्रॉपर, म्हणजे आपल्या फ्रंट पार्टमध्ये सुद्धा अर्धा इंच प्लस झालेलं आहे। व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे टक्सचे वगैरे आणि त्या पद्धतीने
मार्क करून घ्यायचं. आता आपण वरचा पार्ट अर्धा इंच वाढवला, योगपट्टी वाढवायची गरज नाही. योगपट्टी आहे तशी विथ शिलाई मार्जिन आहे ती तशीच ठेवायची. आता बाही 11 इंच तयार आहे आणि मी जी घेतलेली बाही आहे ती 10 इंच तयार आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये शिलाई मार्जिन ॲड आहे, पण मग आपल्याला 1 इंच उंची वाढवायची. ओके, तर त्या पद्धतीनं मग आपण बॉटम साईडनं 1 इंच वाढवायचे आणि जशी आहे तशी मार्क करायची. आता इथे तुमची बाही जर का 9 इंच असेल तर तुम्ही पेपर पॅटर्नची जी बाही आहे ती खालून तुम्हाला जेवढी दुमडायची तेवढी दुमडू शकता. तर जर 10 आहे तयार आणि 11 इंच असणार आहे म्हणजे 1 इंच शिलाई मार्जिन, तर तुम्ही खालून 1 इंच दुमडायची म्हणजे बरोबर ती 10 इंचावर मार्क होईल. अशा पद्धतीने तयार पेपर पॅटर्नवरून हे मी मार्किंग केलेलं आहे. आता हे मी घेणार आहे कट करून. आपले 2 ब्लाऊज जे आहेत ना ते एल्बो स्लीव्सचे आहेत 11 इंच बाहीचे आणि बाकीचे 7 इंच बाहीचे आहेत. तर जेव्हा बाही छोटी असते तेव्हा आपण मुंढा खोली कमी घेतो आणि बाहीची उंची मोठी असते तेव्हा आपण मुंढा खोलीसुद्धा जास्त घेतो. तर एवढं आहे की आपण कमी जास्त करू शकतो. पुढे मी तुम्हाला दाखवतेच. आता हे मी प्रॉपर जसं आहे तसं कटिंग करून घेतले. फक्त बाही जी आहे ती 2ची वेगळी कट करणार आहे आणि 2ची वेगळी कट करणार आहे. बाकी बॅक फ्रंट साईड सगळे साईड पार्ट योगपट्टी वगैरे सगळं एकत्र कट करणार आहे. अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे बघा 4 ब्लाऊजचं. आता बाही जेवढी उंची होती त्याप्रमाणे मी इथे आधी मार्क केलं, पण मुंडा खोली जी आहे ती याची जास्त होती त्यामुळे मी इथं पुन्हा घेतली शॉर्ट बाही आणि शॉर्ट बाहीप्रमाणे फक्त मी इथे मुंडा खोली मार्क केली. 7 इंचावरती 1 इंच आपलं शिलाई मार्जिन आणि छोट्या बाहीची मुंडा खोली इथे फक्त मी मार्क करून घेतली. त्या पद्धतीने मी बाही कट केली. जर तुम्हाला तुम्ही 28 ते 40चा कटोरीचा सेट मागवला तर त्याबरोबर शॉर्ट आणि एल्बो स्लीव्ज अशा दोन्ही स्लीव्ज तुम्ही मागू शकता. फक्त एका स्लीव्ज म्हणजे शॉर्ट और एल्बो दोन्हीपैकी कुठल्या तरी एका स्लीव्जचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागणार, कारण सेटमध्ये कुठल्याही एकाच प्रकारच्या स्लीव्ज तुम्हाला मिळतात. ओके, तर तेवढं लक्षात ठेवा. आणि बाही बरोबर मी दंडघेर मार्क करून त्या पद्धतीने 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवून कट केली, कारण बाही रुंदी ही सेमच असणार आहे, एल्बो असू दे नाहीतर शॉर्ट असू दे. त्याप्रमाणे मी पुन्हा चेक करून घेतलं आणि अशा प्रकारे झालेलं आहे कटिंग. कटिंग झाल्यानंतर मी हा ब्लाऊज घेतलेला आहे स्टिच करायला. तर हा सिंपल ब्लाऊज आहे कटोरीचा. याला गळ्याला मी पायपिंग केलेलं आहे. तर अगोदर काय करूया आपण, सगळे पार्ट जे मी तुम्हाला दाखवते सगळे पार्ट आहे तसे मी कट करून घेतलेले आहेत डबल फोल्ड फॅब्रिकवर. तर बाही जी आहे फॅब्रिक कमी असल्यानंतर बाहीला अशा प्रकारे आपल्याला जोड द्यायचा आहे. तर याचा मी सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे, बाहीला जोड कसा द्यायचा. बऱ्याच जणी यामध्ये कन्फ्यूज असतात, तर बाहीला जोड अशा प्रकारे द्यायचा मी शेअर केलेला आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत दोन्ही बाही व्यवस्थित तयार झाल्यानंतर योगपट्टी घेतली. योगपट्टीचे सरळ भाग वर ठेवायचे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं. अर्धा इंच बॉटमला शिलाई द्यायची, ओपन करायचं आणि जेव्हा तुम्हाला बघा स्पीडमध्ये जेव्हा काम करायचं बॅक टू बॅक म्हणजे एकापाठी एक पहिल्यांदा सगळ्या फॅब्रिकला अस्तर लावून घ्यायचं आणि नंतर एकदम मग त्याचे साईड पार्ट्स कट करायचे. सेम मी इथे तसंच केलं. योगपट्टीला अस्तर लावलं, पलटी केलेलं आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घेतलं, बाजूला ठेवलं. त्यानंतर मी घेतला कटोरीचा पार्ट. कटोरीचा पार्ट उलट्या भागाकडे अस्तर ठेवायचं आणि कटोरी मी जॉईन करून घेतली. आता इथे जेव्हा डेली वेअरचे ब्लाऊज असतात ना तेव्हा त्याला तुम्ही छोटी शिलाई घ्या, पण जेव्हा अशा कॉटन किंवा नाही का सिल्क वगैरे असेल तर तुम्ही 5 नंबरची मोठी टीप टाकली तर तुमचं काम पटकन आवरेल. कटोरीला अस्तर जोडून झालं आहे. त्यानंतर मी घेतले साईड पार्ट. मेन फॅब्रिकचा सरळ भाग उलटा ठेवला म्हणजे उलटा भाग वर ठेवला आहे, त्यावर अस्तर ठेवलं आणि सेम मी जोडून घेते. आता हे सगळे पार्ट व्यवस्थित जोडून झाल्यानंतर शेवटी घ्यायचे पटापट कटिंगला. तर मी बघा साईड पार्ट, योगपट्टी, स्लीव्ज, कटोरी हे सगळे पार्ट घेतले आणि पटापट 2 ते 3 मिनटात व्यवस्थित कटिंग होऊन जातं. तर हे दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित तयार झाल्यात आपल्या बरोबर समोरासमोरच्या. आता त्यानंतर
बाकीचे सगळे पार्ट्स तयार झाले. आता आपण घेणार आहोत बॅक पार्ट. आता ह्याला जे आपण करणार आहोत पायपिंग, त्यामुळे आपण बॉटमला अगोदर व्यवस्थित टिप टाकून घेणार आहोत. तर मी सरळ भागावरती अस्तर ठेवलं आणि बॉटमला अर्धा इंच कवर केलं, टिप टाकून घेतली, ओपन करून त्यावर दाबटीप दिलेली आहे. आता हा पलटी करायचा आणि साईड पार्ट पूर्ण जोडून घ्यायचे. पण त्या अगोदर काय होतं, बऱ्याचदा ब्लाऊजला घोळ येतो, त्यामुळे आपला जो सेंटर आहे तो व्यवस्थित एक टिप टाकून घ्यायची, जेणेकरून कुठेही घोळ येत नाही आणि गळा पण छान फिटिंगला बसतो. आणि जेव्हा आपण पायपिंग जोडतो तेव्हा पण फॅब्रिक आणि अस्तर आपलं एकसारखं राहतं. साईड पार्ट जोडून घेतले. आणि आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला प्रोफेशनल लेवलला स्टिचिंग करायचं असतं तेव्हा अस्तर जोडल्यानंतर सगळ्यांना व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची. आता ही टिप मी तुम्हाला का सांगते, कारण जेव्हा मी प्रोफेशनल लेवलचं काम करते तेव्हा कस्टमरला ते काम इतकं आवडतं की ते शिलाई द्यायला मागे पुढे बघत नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही एरियामध्ये राहत असाल, जर तुम्ही कस्टमरला काम चांगलं दिलं तर कस्टमर तुमच्याकडे डबल टिबल परत येणार आहे. तर मी इथे प्रॉपर अस्तरला इस्त्री करून घेतली, म्हणजे जो मेन फॅब्रिक आहे ते अस्तरला छान चिकटतं आणि एकदम छान फिनिशिंग येतं. आता त्यानंतर मी हे बॅक पार्ट घेतलेला आहे. तर जेव्हा पण तुम्ही अशा पद्धतीने कटिंग कराल तर तुम्हाला माहिती नसतं ॲक्च्युली गळा रुंदी किती घेतलेली आहे. ओके, किंवा तुम्ही मोजली जरी असेल तरी काय करायचं, फ्रंट पार्ट जो आहे त्याचा शोल्डर आणि बॅक पार्टचा शोल्डर एकमेकांना जुळवून घ्यायचा. उरलेली तुमची गळा रुंदी, म्हणजे तुमचा शोल्डर पुढे मागे होत नाही. बरोबर. आता इथे मी तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे, मी तो 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आता इथे पाठीचा गळा किती आहे त्याच्याप्रमाणे शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवायचं आणि तुम्ही अशा पद्धतीने शेप द्या, नाही तर पेपर पॅटर्न ठेवून जसा मी अस्तरमध्ये शेप दिला आहे तसा शेप देऊन घ्यायचा. आता तो मी कट करून घेते. कट केल्यानंतर त्यावरती एक टिप टाकून घ्यायची, जेणेकरून अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगवेगळं होणार नाही, किंवा नाही का थोडंसं इकडे तिकडे जरी सरकलं तरी पण मग आपल्याला अस्तर जोडायला त्रास होतो आणि फिनिशिंग खराब होतं. आता इथे टाकायचे आपल्याला टक्स. तर टक्स टाकताना काय करायचं, सेंटरला फोल्ड करायचं, 1.5 इंच सोडून द्यायचं आणि मग तो अजून एक त्याचा सेंटर काढायचा. मग दोन्ही साईडला ते मार्क करायचं आणि त्यावरती आपण अर्धा इंचावरती टक्स टाकायचा. आता टक्सची उंची तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये दिलेली असते, तेवढी तुम्ही मार्क करू शकता, किंवा साधारणतः 34साठी तुम्ही तयार 4.5 इंचाचा टक्स पाठीमागे घेऊ शकता. तयार म्हणजे जर अर्धा इंच तुम्ही जर इथे फोल्ड नसेल केलेला अगोदर तर तुम्ही हा 5 इंचाचा घ्यायचा, म्हणजे नंतर तुम्ही त्याला कमरपट्टी लावणार. आता मध्ये टाकलेली टीप जी आहे ती मी काढून घेतली. आता आपण फ्रंट पार्ट तयार करू. तर त्याच्यामध्ये अगोदर कटोरी सेंटरला फोल्ड करायची व्यवस्थित, कारण सेंटरच काढायचा. आणि मग जी काही रुंदी आणि उंची तुम्हाला दिलेली आहे 2.5 इंच उंची आणि 1.5 इंच रुंदी, अशा प्रकारे टीप टाकायची. हवं तर तुम्ही इथला टक्स कट करा, किंवा मी जसा फोल्ड करते तसा तुम्ही फोल्ड करा. दोन्ही भागाला सेम टक्स टाकून घ्यायचे. त्यानंतर साईड पार्ट जो आहे त्यावरती कटोरी जोडायची. आता कटोरी आणि साईड पार्टमध्ये 1 इंचाचा फरक असणार आहे. मी जसे कटिंग तुम्हाला यूट्यूबवर दाखवते सेम त्याच पद्धतीने तुमचे पेपर पॅटर्न आहेत आणि खूप छान बसतात. ज्यांनी पण माझ्याकडनं कटिंग्स घेतलेले असतील त्यांनी या यूट्यूबच्या म्हणजे ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये टाका की तुम्हाला खरंच पेपर पॅटर्न्स आवडलेत की नाही आवडलेत. जे काही जेन्युइन असेल ते, म्हणजे इतरांनासुद्धा त्याचा उपयोग होईल. ज्यांना खरंच कटिंग जमत नाही किंवा परफेक्ट येत नाहीत त्यांनी खरंच पेपर कटिंग घ्या, ज्यांचा तुमचा फायदाच होणार आहे. आता त्यानंतर मी बघा कटोरी आणि साईड पार्ट एकदम व्यवस्थित सावकाशपणे आणि कटोरी लूज सोडत जोडण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा कटोरी कदाचित बसणार नाही, मोठी छोटी होईल. पण जर तशी झाली तर तुम्ही उसवा आणि ती परत बसवण्याचा प्रयत्न करा. बघा परफेक्ट बसलेली आहे. त्यानंतर एक कटोरीवरती नख मारायचं, जेणेकरून ते छान फिटिंगला व्यवस्थित बसतं. तर अशा प्रकारे बघा किती छान कटोरीला घोळ आला आहे, म्हणजे तो फिटिंगला खूप छान बसते. बऱ्याचदा मुंढ्यामध्ये ज्यांना टाईट होती ना कटोरी त्यांच्यासाठी. त्यानंतर बघा इथे मी 5.5 इंच कटोरी सोडून मार्क केलं, म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला हुक आय मॅनेज करायचे. शिलाई मार्जिन पण बघा प्रॉपर अर्धा इंच घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला कटोरी जोडून घेतली आणि आता इथे तुम्ही गळा चेक करून घेऊ शकता. आता इथे गळा बघा 6 इंच तयार होता, तर मला 6.5 हवा आहे, तर तो थोडासा कमी पडला. होतं बऱ्याचदा, म्हणजे पेपर पॅटर्न असेल ना तर तुम्हाला
जो तयार दिलेला गळा असतो तो कमी असेल, तुमचा जास्त असेल किंवा तसा कमी जास्त असेल तर तुम्ही अगोदर पण मॅनेज करू शकता. पण मला माहिती होतं मी ह्याच्यावरती मॅनेज करेल म्हणून मग मी ह्यावर केला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण मार्क करायचा आणि व्यवस्थित आकार द्यायचा. उगाच कसा पण आकार नाही द्यायचा. जसा मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसाच गोल आकार व्यवस्थित द्यायचा. शेप पण पाहू शकता. आता ह्याला जोडायची योकपट्टी. तर योकपट्टी जोडताना नेहमी हुक आय पट्टीच्या बाजूनेच जोडायची. म्हणजे जरी तुमची कमी पडली तर फिटिंगच्या बाजूला कमी पडेल आणि तुम्ही ते मॅनेज करू शकाल. तर ही परफेक्ट बसते. कटोरी जोडून घेतली. त्यानंतर आपल्या हुक आय पट्टीच्या बाजूला जर थोडासा कॉर्नर निघत असेल तर तो कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला फ्रंट पार्टसुद्धा तयार झालेला आहे. आता इथे हुक आय पट्टी जोडायची. तर हुक आय पट्टीसाठी आपण जो पाठीमागचा गळ्याचा भाग कट केलेला आहे तोच इथे वापरायचा आहे. मी दुसरा कुठलाही वापरत नाही आहे. तो वापरला तर तुमचं फॅब्रिक अगदी पुरतं. तर अस्तरचा भाग डबल फोल्ड आहे ना, तर तो 1 इंचावर कट करायचा, डबल फोल्डच, आणि तो हुकसाठी वापरायचा आणि मेन फॅब्रिकचा आयसाठी वापरायचा. तर बघा, हा 2 इंचावरती डबल फोल्ड कट करायचा आणि टिप टाकून घ्यायची. मी बऱ्याचदा असंच करते जेणेकरून आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग छान येतं. आता हुकपट्टी व्यवस्थित लावून घ्यायची. हुकपट्टी आणि लूपपट्टी कशी लावायची याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघा. मी हवं तर टॅग करेल किंवा तुम्हाला जर परत हवा असेल या ब्लाऊजचा तर तुम्ही मला कमेंट करा. मी याचा वेगळा व्हिडिओ शेअर करेल हुक आय पट्टीचा. हुक आय पट्टी लावून झाली. त्यानंतर घेतले शोल्डर जोडायला, कारण ह्याला आहेत पायपिंग आपण करणार आहोत ना, त्यामुळे हुक आय पट्टी समोरासमोर ठेवून व्यवस्थित चेक करायची. कुठेही कमी जास्त झाली नाही पाहिजे. त्याच पद्धतीने शोल्डर जोडून घेतले बरोबर अर्धा इंचावरती. त्यानंतर आता पायपिंगसाठी आपण पट्ट्या काढतोय. तर पायपिंगसाठी बघा साधारणतः 1 इंचाच्या क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. यावरती पण मी सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि बरोबर ती एक साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. पण अगोदर पट्ट्या जोडून घ्यायच्यात व्यवस्थित. हे पण तुम्ही सांगा की तुम्हाला नवीन व्हिडिओ हवा आहे का, तर तोही व्हिडिओ मी लवकरात लवकर शेअर करेल. तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये, ब्लाऊजच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा या व्हिडिओचे तुम्हाला कुठला व्हिडिओ अपेक्षित आहे याच्या रिलेटेड. तर मी ह्याच ब्लाऊजचा तोच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. व्यवस्थित आपण पायपिंग तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर बाही चेक करायची. बाहीचा पहिला सेंटर काढायचा. बाही व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि ती तुम्हाला परफेक्टच तुमच्या मुंढ्याला मोजून दिलेली असेल. जर तुम्ही मुंढ्यामध्ये काही बदल केले तरच तुम्हाला बाहीमध्ये बदल करावे लागणार. आणि ह्यावरती पण मी एक लवकरच व्हिडिओ शेअर करेल, कारण बऱ्याच जणींनी मला असे कमेंट केलं होतं की ताई तुझे कटोरी पेपर पॅटर्न घेतलेत पण ते वापरायचे कसे हेच माहिती नाही आहे. त्यामुळे मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ज्यांना कटिंग येतं आणि त्यांनासुद्धा जर का उंची वगैरे वाढवायची, त्यांनी पेपर कटिंग करून ठेवलेले स्वतः तुमच्या पद्धतीने, तर ते सुद्धा तुम्ही असेच वापरायचे आहेत अल्टरनेट तुम्हाला वेगवेगळ्या ब्लाऊजमध्ये. तर मी बाही चेक केलेली, परफेक्ट बसली. त्यानंतर बाही जोडून घेतलेली आहे. बाहीला डबल टिप टाकायला विसरायचं नाही. सेम मी दुसऱ्या बाजूने पण बाही जोडून घेतली आणि अगोदर आपल्याला फिटिंग करून घ्यायचं. तर फिटिंग करताना सरळ भागावरती एक टिप टाकायची. त्यानंतर पलटी करून घ्यायचं आणि एक सिक्युअर टिप टाकायची. म्हणजे इथपर्यंत तुम्ही एक ब्लाऊज उसवू शकता, कस्टमरला सांगायचं. आणि त्याच्या आतमध्ये तुमच्या 3 ते 4 टिपा असतात फिटिंगच्या.
आता बाही जी काही आहे बघा, ब्लाऊज जर असेल तर ब्लाऊजप्रमाणे तुम्ही डायरेक्ट फिटिंग टाकू शकता. मी बघा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवला आहे आणि त्या पद्धतीने डायरेक्ट फिटिंग टाकलं. तुमच्याकडे जर माप असेल तर तुम्ही त्या पद्धतीने डायरेक्ट फिटिंग टाका. आणि आता आपल्या मेथडप्रमाणे मुंड्यामध्ये आपल्याला 1.25 इंचावर मार्क करायचं, कारण पाव इंच ऑलरेडी बाहेर गेले. आणि कमरेला आपण बरोबर 7.5 इंचावरती जिथे येणार आहे 30चा चौथा तिथं मार्क करायचं. बघा फिटिंग पण याची एकदम परफेक्ट सरळ आलेली आहे. तुमच्या समोर कटिंग केलेलं आहे आणि तेच इथे वापरलेलं आहे. त्यानंतर आतमध्ये 2-2 टिपा फिटिंगच्या टाकायच्या. दुसऱ्या बाजूने पण मी त्याच पद्धतीने फिटिंग करून घेते आहे. तर दुसऱ्या बाजूला पण पाहू शकता एकदम परफेक्ट सरळ फिटिंग आलेलं आहे. आणि 2-2, 3-3 टिपा तुम्ही टाकून घ्यायच्या. अशा प्रकारे हा आपला ब्लाऊज तयार झाला आहे. आता मी ह्या ब्लाऊजला तुम्हाला इस्त्री करून त्याचा फायनल लुक दाखवते, जेणेकरून आपण जे पायपिंग वगैरे तयार केलेलं आहे ते परफेक्ट बसतं. आणि आता शेवटी या ब्लाऊजची कमर बघा तुम्ही 30 इंच एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. आणि हा शेवटी आहे आपण ब्लाऊज इस्त्री केल्यानंतर याचं फिनिशिंग. तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊजला इस्त्री करून प्रॉपर देऊ शकता. आता ह्या रिलेटेड जो ब्लाऊज आहे त्याचा मी आजच ब्लॉग शेअर केलेला आहे. तुम्ही त्यामध्ये पाहू शकता की त्याला मी इस्त्री कशा पद्धतीने केलेली आहे. आणि यूट्यूबवरती पण आपल्या ह्या चॅनलवरती मी शेअर केलेला आहे की याची कुठल्याही ब्लाऊजला इस्त्री कशी करायची. तर अशा प्रकारे झालेला आहे सुंदर असा आपला ब्लाऊज कटोरी आणि 34 मापाचा. कसा वाटला मला सांगा कमेंट करून. आणि ज्यांना पण पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहे त्यांच्यासाठी स्क्रीनवर दिलेला नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल करायचा नाही आहे. पेपर पॅटर्न एवढं मेन्शन करायचे, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. आणि त्यानंतर तुम्ही बुकिंग करून तुम्हाला 8 दिवसाच्या आत तुमचं पार्सल तुमच्या घरी मिळेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय. पुढच्या छानशा एका नवीन टिपसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत.